छोटी छत्री आहे. कुठे सोडू तुम्हाला? कुठे सोडू? काय कोणी वाढला? गुड मॉर्निंग गाईज. तर आज आपण चाललो आहे हरिहर. इथून जवळपास 129 किलोमीटर अंतरावर आपलं डेस्टिनेशन, फर्स्ट डेस्टिनेशन आहे हरिहर. हरिहर हा जवळपास खूप कठीण असा किल्ला आहे. कठीण तर म्हणता येणार नाही, पण एक पॅच असा येतो की तिथून जवळपास 80-90 अँगलमध्ये आपल्याला वरती ट्रेक करावं लागते. तर आता आपण अगोदर आपला पार्टनर त्याला पिक करणार आहोत. तर चला तुम्हाला भेटवतो मी त्याला. पार्टनर नेहमीप्रमाणे रोहन. लेट झालं रे, लेट झालं खूप. हे बघा, हा आता आलाय. मला निघायचं होतं 4 वाजता आणि आता वाजायला आले 7. काय रे एवढं लेट? झोप झोप झोप. आपली गाडी. चला निघू, लेट झालंय. हो, खूप लेट झालंय. चलो चलो. सो आता आपण फ्यूल अप करून घेऊ. फ्यूल अप करून आता आपण डेस्टिनेशनकडे निघालो. आता आपण मुंबई नाशिक हायवेला लागले. रोड बराच वेळ झाला अंडर कन्स्ट्रक्शन होता, पण आता जवळपास याचं काम झालेलं आहे. काही असे पॅच आहेत. रोडांचं रुंदीकरण झाल्यामुळे जवळपास बरीच कमी ट्रॅफिक बघायला भेटते. तरी थोडे पॅच अंडर कन्स्ट्रक्शनच आहेत. बाकी रस्ते तर तुम्ही बघू शकता, अतिशय सुंदर. तर प्लॅनिंग तर होत आहे ॲक्च्युली सकाळी 4 वाजता निघून सनराईज हरिहरला बघायचा, पण जाग न आल्यामुळे लेट. तर सनराईज तर आम्ही मिस केला आहे. तुम्ही ते बघू शकता, सुंदर असा सनराईज झालेला आहे. रस्ते पण सुंदर आहेत. तर नाशिककडे जाताना आय थिंक तुम्हाला एक टोल लागतो. पडग्याच्या जवळपास पुढे आहे. इथून जवळपास 500 मीटर अंतरावर तो पहिला टोल लागतो. तुम्ही बाय कार येणार असाल तर यस, या रस्त्यावर एक टोल आहे. तर पडग्याच्या पुढचा हा टोल आहे. प्रयत्न करू, कारण ऑलरेडी खूप लेट झालेलं आहे. आपण कसाऱ्यामध्ये एंटर झालेलो आहेत.
आता आम्ही आमच्या रेग्युलर स्पॉटवर ब्रेकफास्ट करायला थांबणार आहोत. तर तुम्ही बघू शकतात हे हॉटेल बाबा का ढाबा. सो आता आपण कसारा घाटावर चढायला सुरुवात केलेली आहे. इथून जवळपास 2 किलोमीटर नंतर एक लेफ्ट आहे. आपल्याकडे बाईक असणं आणि असा घाट आणि कर्व्स, घाटातले ते कर्व जे एकदम सात्विक सुख. आय थिंक तो लेफ्ट टर्न आहे. हरिहरच्या पायथ्याशी म्हणजे ते बेस विलेज हर्षवाडी. चला अतिशय सुंदर आहे. सुंदर असा घाटाघाटांचा रस्ता आहे. देखो देखो ये नज़ारे देखो, ये रास्ते देखो, ये नज़ारे देखो. ऐसा नेचर असा तेव्हा इथेच कुठेतरी असं थांबलेलो रात्रीच्या वेळेस. ॲक्च्युली रस्त्यामध्ये नाईट ट्रेक केलेली. त्यावेळेस कसारावरून काहीतरी आम्ही टॅक्सी बुक केलेली म्हणजे ते गाड्या असतात त्या 12-13 जणांसाठी. तर असा मोठा ग्रुप असेल तर त्या गाड्या परवडतात. समोर लागलेल्या जीप याबद्दलच मी बोलत पुन्हा राईट टर्न. रोडचं नाव काय माहिती का? हां, हर्षा रोड. लास्ट टाइम आम्ही आलेलो तेव्हा आम्ही निरगुड पाड्यावरून गड चढलेलो. आता आम्ही हर्षवाडी या बेस विलेजवरून गड चढणार आहोत. बाकी दुसरे येण्याचे मार्ग मी तुम्हाला सांगेलच वरती गेल्यावर. सह्याद्रीच्या डोंगराला जवळजवळ आलेलोच आहे. तो काहीसं अंतर गडाच्या पायथ्याशी होतो. त्याचा अनुभव तर तुम्हाला कळेलच. जसं मी बोललेलो मागच्याच आठवड्यात इथे पाऊस पडलेला, तर थोडासा गारवा आणि मस्त सुंदर असं हिरवंगार सगळीकडे झालेलं. सो अशा प्रकारे आपण जवळपास हरिहर गडाजवळ पोहोचलेलो आहे. 4 किलोमीटर वगैरे. 1 किलोमीटर.
अजून तिथपर्यंत जाते ना. तर आता बेसवर पोचलो आहे. ते बाईक पार्क केली आहे, पेड पार्किंग. तर हा आहे एक किल्ला, हरिहर किल्ला. आणि तो आहे तो स्ट्रेटवाला पॅच. तर ट्रेकिंग आम्ही हर्षवाडी या गावापासून चालू केली. गडाचा एंट्री पॉइंट. मध्ये करवंदाची झाडं आहेत, चांगलीच मोठी काठी आहेत त्यांना. तर बघू शकता चांगलाच असा डिफिकल्ट पॅच आहे. आता तरी पावसाची सुरुवात अजून झाली नाही. पावसाची सुरुवात झाल्यावर हे असे दिसणारे पॅचेस तुम्हाला पाण्याने वाहताना दिसतात. थोडासा थकवा लागला आहे कारण इमिजिएट एवढी बाईक राईड केल्यानंतर लगेच गडसर करायला सुरुवात केली. मध्ये बऱ्याच ठिकाणी ऑफ रोड पॅच होते. त्यामुळे अजून उशीर लागला. तर इथपर्यंत आल्यावर सुंदर असा व्ह्यू बघू शकता. एवढं गड आपण सर करून आलो. तुम्हाला दिसत असतील खाली आपण त्या ठिकाणी गाड्या पार्क केल्यात. इथे आल्यावर असे दोन रस्ते आहेत. एक तर हा गणेश कुंडाकडे जाणारा रस्ता आणि हा गडाकडे जाणारा रस्ता. गडाकडे जाण्यासाठी हे डायरेक्शन फॉलो करा. तर किल्ल्यावर येताना प्रत्येक वेळा आम्ही एक सूचना देतो. कोणत्याही प्रकारच्या नैसर्गिक ठिकाणी किंवा गडकिल्ले करताना हा आपला कचरा तुम्ही स्वतःजवळच ठेवा. कारण याच कचऱ्याचा त्रास आपल्याला पुढे जाऊन आपल्यालाच होणार आहे. तर तुम्हाला तिकडे दिसत असेल तोच तो गडाचा स्टीफ पार्ट, 80 डिग्रीवाला पार्ट. किल्ला खूपच सुंदर आहे. जवळपास आम्ही पोचलोय. तर या साईडला वैतरणा नदी बघू शकता तुम्ही. आणि आहे ते वेताळ देवाचं मंदिर. इथे ऑलमोस्ट सगळे डायरेक्शन दिलेले आहेत कोणत्या साईडला काय काय. ईच अँड एव्हरी डायरेक्शन इथे दिलेली, कोणत्या दिशेने काय आहे.
तुम्हाला इथे व्यवस्थित समजेल. तर किल्ला आता चढायला सुरुवात केला आहे. म्हणजे आता तो स्टिफ पार्ट मेन जिथून लांब आहेत ना. हो मेन पायऱ्या त्या लांब आहेत, पण आता इथून नेमकी आपली ट्रेकिंग सुरू होईल आणि इथून आता कंटिन्यू तो स्टिफ पार्ट येतच जाईल. आता माझ्या बॅक साईडला जर तुम्ही बघत असाल तर त्या साईडला वाघेरा किल्ला दिसतो आणि हरिहर किल्ल्याच्या साईडने आपल्याला अंजनेरी आणि ब्रह्मगिरी पर्वत. बरेच जण ट्रेकिंग करायला आलेले. युजली लोक जेवढी भेटली ती पुण्या साईडची होती. तर आता आम्ही पोचलेलो आहे हरिहर किल्ल्याच्या त्या पायऱ्या. त्या तुम्ही बघू शकता. म्हणजे एकदम थ्रिलर. हा तर तुम्ही असा बघू शकता सुंदर असा व्ह्यू. तर चला जाऊ आता वरती. किल्ल्याचा जो डिफिकल्ट पार्ट इथे आले. चली चलो. तसा स्टीफ पॅच. तशा शिड्या आहेत आणि त्या साईडने एकदम इझी रस्ता आहे. तर सावकाश येतं आपण इथून चढूया. तर अशा प्रकारे हा आहे आपला हरिहर किल्ला. आणि हे किल्ल्याचं आकर्षण तुम्ही बघू शकता. या पायऱ्या पूर्णपणे खडकात कोरलेल्या आहेत आणि या पायऱ्या 80 अंशाच्या कोनात आहेत. थोडं कठीण आहेत पण त्याचबरोबर खूप रोमांचक देखील आहेत. या पायऱ्या चढताना थोडंसं सावध राहावं लागतं. पावसाळ्यात इथे माकडं खूप असे त्रास देतात, पण सध्या माकडं दिसत नाही आहेत. या पायऱ्या इतक्या अरुंद आहेत की एका वेळी एकच जण इथून जाऊ शकतो. मुख्यद्वार आले.
म्हणजे बघू शकतात ॲक्च्युली खतरनाक स्टीफ आहे. तर दरवाजातून आल्यानंतर असा हा व्ह्यू आहे. जर तुम्ही सकाळी वगैरे येत असाल ना तर या साईडने एकदम एक्झॅक्टली तिकडून सनराईज आपल्याला बघायला मिळतो. जर आपण एकदम मॉर्निंगच्या वेळेस आला तर. गेट दिस व्ह्यू गाईज. किल्ल्याची सेकंड स्टेज. साईडला हे थोडंसं सपोर्ट असल्यामुळे काय डिफिकल्ट वाटत नाही. आणि ते सरळ घरी. तर बाले किल्ला स्कॉटिश पॉईंट बोलतात याला. किल्ल्यावरचे पाण्याचे टाके. किल्ल्याचे जुने अवशेष, महादेवाची पिंड आणि इथे महादेवाची पिंड आहे. आणि इथे मारुती रायाचं मंदिर. जय बजरंगबली. तर चला आपण दर्शन घेऊन येऊ. ये तो कुछ नहीं है, दूसरे फोर्ट देखेगा तो क्या बोलेगा. जय बजरंग. चलो फिर अभी जाते हैं बाले किला. चलिए, कम ऑन. हर हर महादेव. हर हर महादेव. चलो अजून एक पॅच आपल्याला कव्हर करायचं आहे. चलिए. Yes, we did.
तर मित्रांनो, आता आपण आलो आहे हरिहर फोर्टच्या एकदम टॉप साईडला. तर इथून बरेच गडचे दिसतात, तर तुम्हाला एक एक मी दाखवतो. तर ही जी समोरची डोंगररांग आहे तिथे नवरा नवरी, सासरा, नंतर बिंदू सुसेरा, नंतर ही ब्रह्मगिरी पर्वतरांग, हा ब्रह्मपर्वत आणि त्याच्या मागेच अंजनेरी. आणि इथे समोर बघू शकतात हा वैतरणा धरणाचा पॅच. हरिहरबद्दल थोडंसं सांगायचं म्हटलं तर हा किल्ला जवळपास तुम्ही बघू शकतात 3676 फूट खोल आहे. आणि आपल्या शहाजी महाराजांनी 1636 साली त्र्यंबकगडासोबत या किल्ल्याला पण जिंकलं होतं. तर वरतून मी सांगतो तुम्हाला किल्ल्यावर येणारे 2 मार्ग कोणते आहेत. तर एक आहे हा हर्ष गावामधून येणारा हर्षवाडीकडे, जे त्याचा बेस गाव आहे. आणि या साईडला तुम्ही बघू शकतात निरगुडपाडा, हे पायथ्याचं गाव आहे. इथूनही तुम्ही येऊ शकतात. निरगुडपाड्यावरून येताना थोडंसं चालत येऊन बेसपर्यंत थोडासा लॉंग ट्रेक होतो. पण हर्षवाडीकडून येताना डिरेक्ट आपण किल्ल्याच्या पायथ्याजवळच पोचतो. आणि इथे पोचण्यासाठी तुम्हाला 3 रस्ते लागतील. एक तर त्र्यंबकेश्वरकडून, जो नाशिक त्र्यंबकेश्वरकडून येतो, आणि दुसरा आहे तो कसारा खोडाळा मार्गावरून, ज्या रस्त्याने आम्ही आलो आहेत. आणि अजून एक आहे तो नाशिक त्र्यंबकेश्वर जव्हार मार्गाकडून जो रस्ता इथे येतो. रस्ता हा एवढा डिफिकल्ट आहे की पूर्ण रेतीही सटकते आणि ज्या दगडावर ग्रीप भेटते तोही सटकतोय. सो रेंगाळत इथून जावं लागतंय. जर तुम्ही बाले किल्ल्यावरून कोठाऱ्याकडे जाणार असाल तर आल्या त्या रस्त्याने, आल्या त्या पावलांनी खाली उतरा. चुकूनही या रस्त्यावरून येण्याचा प्रयत्न करू नका, कारण खरंच डेंजर आहे. म्हणजे पायावर कॉन्फिडन्सच येत नाही, एवढा डेंजर आहे. तर हा तो पॅच, तर अजिबात येऊ नका इथं. तर किल्ल्याबद्दल मी तुम्हाला तसं सांगितलं की हा किल्ला शहाजीराजांनी जिंकलेला. नंतर परत हा मुघलांकडे मोरोपंत पिंगळे यांनी आपल्या ताब्यात केला. नंतर परत मग मुघलांकडून 1818 साली शेवटी हा किल्ला इंग्रजांच्या ताब्यात आला. तर इतकी मालकी अनुभवणारा हा हरिहर किल्ला. तर याचा इतिहासही खूप मोठा आहे. तर आपण आता कोठारांकडे जातो. किल्ल्याचा आकार हा जवळपास त्रिकोणी आकाराचा किल्ला आहे. जवळपास 5 ते 6 पाण्याचे टाके आहेत. तर चला आता गड उतरायला आपण सुरुवात करूया.
तर हा गडाचा असा एक सुंदर पॅच आहे जिथून पूर्ण किल्ल्याचे ते 80 डिग्रीजवाल्या स्टेअर्स आणि गडाचा दरवाजा आणि हा व्ह्यू इथून बघायला मिळतो. पावसाचा असा सुंदर व्ह्यू नेमका खाली उतरतानाच लागला. ऊन आहे बघ, पाऊस इकडे. पावसाची अशी सुरुवात झाली आहे. मस्त अशा पावसाच्या सरी पडायला सुरुवात झाल्या. हो हो हो, ढगांचा गडगडाट आणि पावसांच्या सरी. समोरून धुकं आपल्याच दिशेने येताना दिसत आहेत. हो हो, तर इथे तुम्ही बघू शकतात सह्याद्रीचा रानमेवा करवंद आणि मस्त असे तोडलेत. आणि स्पेशली ना मे मध्ये आणि जूनच्या स्टार्टला तुम्ही येशील ना तर तुम्हाला खायला मिळतील. तर ट्रेकला येशील तर नेहमी तुम्ही निसर्गाचा आस्वाद घेताय ना, आलाच पाहिजे. तर आता आम्ही गडाच्या खाली तर आलोय. खाली उतरताना इतके चकवे लागले की अक्षरशः पहिल्या पॅच नंतर तर आम्ही त्या दुसऱ्या डोंगरावर पोहोचलो. आता हा सेकंड रस्ता पण हा बरोबर आहे सर. तर जाताना रस्ते वगैरे व्यवस्थित लक्षात ठेवा जेणे की येताना तुम्ही रस्ता चुकणार वगैरे नाही. सो फायनली वी रीच्ड ॲट द डेस्टिनेशन. खाली पोहोचलो आहे आता. आमच्या गाड्या जिथे पार्क केलेल्या त्या आणि हरिहर किल्ला फायनली डन. चला तर मग आता भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. आता परतीचा प्रवास हा गाडीने असणार आहे. सो आता अगोदर आम्ही खायला जाऊ कुठेतरी. चलो टेक केअर, बाय बाय, जय शिवराय.